अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी काही करून स्वामीच्या हातावरील लाल केंद्र बिंदूला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देणार आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, आजची रात्र साधी नाही. आता काहीतरी अद्भुत तुझ्या आयुष्यात घडणार आहे. तू एकटा नाहीस. तुझ्या मागे एक अदृश्य शक्ती उभी आहे. आज तू जिथे उभा आहे तिथूनच तुझं नशीब एक वळण घेणार आहे. तुझं दुःख संपणार नाही असं तुला वाटतंय, पण आज त्याचा शेवट लिहिला जातो. ज्यांनी तुला दुर्लक्ष केलं उद्या तेच तुझ्या दारात उभे राहणार आहेत. तू हार मानणार नाहीस, पण आज काहीतरी तुला थांबवत आहे. तुझ्या आयुष्यातील ही शांतता मोठ्या वादळाच्या आधीची आहे. देव उशीर करतोय असं वाटतंय, पण तो तुझ्यासाठी मोठं काहीतरी तयार करतोय. तुझं मन आजकाल अस्वस्थ आहे, माहीत आहे, कारण बदल तुझ्या जवळ आला आहे. होय, फक्त एक निर्णय आणि तुझं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार. माझ्या बाळा, तुला वाटतं की तुझं दुःख कधीच संपणार नाही. तू खूप प्रयत्न केलास, लोकांवर विश्वास ठेवला, स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यासाठी जगलास, पण बदलात काय मिळालं? अपमान, एकटेपणा, दुर्लक्ष. पण ऐक, आज तुझा आवाज ऐकतोस ना, तो काही योगायोग नाही. हे शब्द तुझ्यापर्यंत पोचणं म्हणजे एक संकेत आहे. तू जे सहन केलं आहेस ते व्यर्थ जाणार नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, प्रत्येक रात्रीची झोप न लागलेली वेळ, हे सगळं तुझ्या भविष्याचं भांडवल आहे. तुला वाटतं की कोणीच तुझा नाही, पण एक सत्य लक्षात ठेव, जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा देव स्वतः जवळ येतो. तुझ्या आयुष्यात आता जे काही चाललंय ते संपण्यासाठी नाही, तर तुला मजबूत बनवण्यासाठी आहे. आज जर तू हार मानलास तर उद्या जे मिळणार आहे ते सुद्धा गमावशील. उद्या तुझ्यासाठी खूप मोठं काहीतरी येत आहे. ज्याने तुला कमी समजलं त्याच्यासमोर तुझं यश इतका मोठा असेल की त्यांना स्वतःवर शंका येईल. तुला फक्त एकच काम करायचं आहे. आज हार मानायचं नाही, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि बघ, सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. शेवटपर्यंत तुला टिकून राहायचं आहे, तर तुला स्वतःला तयार व्हायचं आहे, कारण तुझी वेळ येत आहे आणि खूप जोरात येत आहे. जर तू इथपर्यंत आला असेल तर एक गोष्ट मनात पक्की कर, मी हार मानणार नाही, कारण आज दुःख उद्याच्या आनंदाची सुरुवात आहे. जर तुला वाटतं तुझं आयुष्य बदलायला हवं, तर हा संदेश मनात ठेव आणि पुढे चालत राहा, कारण तुझा नशीब आता जागा होत आहे. आणि बघ, तुला जर वाटतं की हे संदेश तुझ्यासाठीच आहे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मी स्ट्रॉंग आहे असे टाईप कर. तुझ्या आयुष्यात जे काही तुटले तेच तुला नव्याने आज मिळणार आहे. होय माझ्या लेकरा, तू हारला असं वाटतं, पण नाही. तुझ्या आयुष्यातला हा काळ परीक्षा नाही, तर परिवर्तन आहे. तुझ्या गोष्टीसाठी रडतोस, तीच गोष्ट तुला मजबूत बनवत आहे. देव तुझी परीक्षा घेत नाही, तो तुला मोठा बनवत आहे. तुला एकटं वाटते, पण तुला वेगळं बनवले जाते. तुझ्या आयुष्यातील ही अंधारी वेळ प्रकाशाची सुरुवात आहे. तू घाबरला आहेस, पण तुझं नशीब मी लिहिलं आहे. तुझं दुःख आता कायमचं संपणार आहे, म्हणून तुझं काम तू करत राहा. तुझं यश आता तुला प्राप्त होणार आहे, कारण तू आता जिंकणार आहेस. फक्त थोडा वेळ तू सहन कर. ज्यांनी तुला सोडलं तेच परत येणार आहे, कारण तुझं आयुष्य खूप मोठं घडणार आहे. बाळा, तुझं दुःख संपणार नाही असं तुला वाटतं. तू मागशील ते सर्व तुला प्राप्त होणार आहे, म्हणून तू विश्वास ठेव. तू आधीसारखा हसत नाहीस, आधीसारखा बोलत नाही, कारण तुला आतून तुटल्यासारखं जाणवतं. तू लोकांवर विश्वास ठेवलास, पण त्यांनी तुला समजून घेतलं नाही. तू मनापासून साथ दिली, पण त्यांनी तुला एकटं सोडलं. आणि तुला वाटतं की मीच का तुझ्याबरोबर? जे घडलं ते तुझ्या विरुद्ध नव्हतं, ते तुझ्यासाठी होतं बाळा. कारण जे लोक तुझ्या आयुष्यातून गेले ते तुझ्या पुढच्या यशासाठी अडथळे होते. मी तुझ्या आयुष्यातून वाईट लोकांना काढून टाकत आहे. तू आज वेदना तू सहन करत असताना तुला असं माणूस बनवणार आहे ज्याला कोणीही तोडू शकत नाही. होय माझ्या लेकरा,
आज जर तू रडतोस पण रड, एक गोष्ट लक्षात ठेव, हे अश्रू तुझं आयुष्य बदलणार आहे. कारण तू जुना व्यक्ती राहिला नाहीस, तू बदलला आणि हा बदल आता खूप मोठा आहे. लवकरात तुझ्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जिथे तुला मागे वळून पाहायचे सुद्धा गरज भासणार नाही. तुझ्याकडे सर्व काही असणार आहे, शांती, पैसा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास. ज्याने तुला दुर्लक्ष केले ते तुझ्या पायाशी लोळण घेतील आणि म्हणतील की हाच तो. पण त्या दिवशी तू फक्त शांत राहा आणि पुढे जा, कारण तुला कळेल की ही वेळ कायमची नाही, तू कायमचं मजबूत झाला आहेस. जर तू अजूनही इथपर्यंत आला आहेस तर तू समज, हरलेला नाहीस, तू जिंकण्यासाठी तयार झालेला आहेस. आजपासून स्वतःला तू एक वचन दे, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही, कारण माझा नशीब वाट पाहत आहे. बघ बाळा, जर तुला विश्वास असेल तर माझं नशीब, माझे स्वामी बदलणार असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. तुला माहीत आहे नाही, पण कोणीतरी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तुझ्या लोकांवर विश्वास ठेवतो, तेच तुला मागून हरवायला तयार आहेत. तुझ्या जवळचा माणूस तुझा नुकसान करत आहे. तुला वाटतं तू सुरक्षित आहेस, पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. तुझ्या आयुष्यातली ही घटना योगायोग नाही. ज्यांना तू आपला मानलं त्यांनीच तुला सर्वात जास्त दुःख दिलं आहे. म्हणून तुझं नशीब बदलण्यासाठी आत्ता तू तयार राहा. पुढे स्क्रोल करू नकोस, हे तुझ्यासाठीच आहे. तू अलीकडे खूप बदलला आहेस, लोकांपासून दूर गेला आहेस, पण तुला स्वतःलाच कळत नाही. कारण कोणीतरी तुझ्या एनर्जीवर परिणाम करत आहे. ज्याच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवला आहेस त्यांनीच पाठीत खंजीर खोपसला आहे. पण घाबरू नकोस, आता तुझं नशीब जागं होत आहे. तुला जर वाटत असेल की हे खरं आहे तर हा व्हिडिओ तू सेव्ह कर आणि शेवटपर्यंत ऐक, कारण आता तुझ्या आयुष्यात चमत्कार होणार आहे. बघ, आता तुझं नशीब कायमचं बदलून जाणार आहे, कारण तुझ्या आयुष्यात खूप मोठी गोष्ट होणार आहे. तुला वाटतं की तुझे सर्वच आहेत, पण कोणी तुझं नाही. सर्व जग स्वार्थी आहे आणि स्वतःसाठी तुझ्या जवळ येत आहे. तू लोकांवरती विश्वास ठेवणं बंद कर. मनापासून तुला विश्वास ठेवायचा असेल तर तुझ्या देवावर ठेव, कारण दुनिया आधीसारखी राहिलेली नाही. तुझ्या आयुष्यात आता नवीन वळण तू घेणार आहेस, म्हणून हा संकेत तुझ्यापर्यंत आला आहे. हा आशीर्वाद तुला प्राप्त करून घे. चॅनलला सबस्क्राईब कर आणि जास्तीत जास्त जणांना शेअर कर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.